मराठी माणसांचं हित नाहीच नाही आणि म्हणून त्यांचं एकत्र येणं त्यावर आपल्या काही लोकांना जी सवय लागली शंका कुशंका व्यक्त करण्याची ती हात जोडून थांबवावी. मांजरासारखे कोणी आडवं जाऊ नये एवढीच माझी इच्छा. 20 वर्षानंतर एकत्र आले. 20 वर्षानंतर मातोश्रीवर त्यांनी चर्चा झाली आहे. तुम्ही त्या चर्चेत सामील होता? नाही मी नव्हतो. नाही चर्चेत उगाच खोटं बोलण्यात अर्थ नाही. त्या दोन भावंडांची छान चर्चा झाली. आनंद आहे. ह्याच्यापेक्षा आणखीन काय. आज उद्धवजी साहेबांबरोबर वेळ नाही मिळाला बोलण्यासाठी. नंतर जेव्हा बोलू तेव्हा कळेलच आम्हाला. पण 20 वर्षानंतर मातोश्रीवरती आलेले काय सांगा. मी असंच म्हणालो की आता माननीय राजसाहेबांचं पाऊल आज पुन्हा एकदा एका शुभदिनी खास करून आदरणीय उद्धवजींचा वाढदिवस आहे अशा शुभदिनी ते पाऊल मातोश्रीवर पडतंय यासारखा आनंदाचा क्षण. किंबहुना कदाचित विश्वास वाटणार नाही पण मनामध्ये येत होतं. मी माझ्या मित्राला गाडीत असं म्हणालोही पण मला ना असं वाटतं की राजसाहेब आज येतील तिकडे तरी. आणि काय आनंदाची गोष्ट की इथं पाऊल टाकण्या अगोदर कळलं की राजसाहेब ठाकरे इथे आलेत. तेही साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आलेत आणि म्हणून मराठी माणसांनी आता या संदर्भात शंका कुशंका व्यक्त करूया नको. यापेक्षा महत्त्वाचं जे आहे ते महाराष्ट्र हित आहे. मराठी माणसाचं हित आहे. त्या हितासाठी दोन नेते एकत्र येत आहेत. दोन बंधू एकत्र आहेत. यासारखी विलक्षण आनंदाची गोष्ट नाही. अनेकदा असाही आरोप केला जात होता की मनसेकडनं भूमिका स्पष्ट केली जात नाहीये. उद्धव ठाकरेंकडनं आरोप कोण करते. मला वाटत नाही शिवसेनेकडनं आरोप असा झाला. हे बाहेरचीच लोक आहेत ज्यांना हे घडू द्यायचं वाटत असतं. त्यांच्या या शंका कुशंका सुरू असतात. आपण त्याच्यात रस घ्यायचा नाही. आम्ही आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेनेत काम करतो आणि आम्हाला माहिती आहे की आदरणीय उद्धवजी जे करतील ते महाराष्ट्राच्या हिताचं महाराष्ट्राच्या भल्याचं मराठी माणसांच्या भल्याचं आणि